बलाढ्य सामर्थ्याची गोष्ट। भारतीय लष्करामध्ये वज्र आणि हॉवित्झर या दोन अत्याधुनिक अशा प्रकारच्या तोफा दाखल झाल्या असून पापणी लवते न लवते तोच या तोफा आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतात। 500 किलोमीटरपर्यंत असलेल्या शत्रूवर अचूक मारा करणारी मिसाईल आणि दुर्गम भागात सैनिकी ऑपरेशन करणारी चिताह आणि चेतक हेलिकॉप्टर हा युद्ध सराव आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये पाहायला मिळाला। पाहूयात आपण हा जबरदस्त थरार। पाकिस्तानच्या छातीत धडकी भरवणारी ही आहे भारताच्या लष्करी सामर्थ्याची एक झलक। नाशिकच्या देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरमध्ये सध्या युद्धभूमीचा थरार पाहायला मिळतोय। भारतीय लष्करात नव्यानं दाखल झालेल्या 4 शक्तिशाली तोफांचं प्रात्यक्षिक यशस्वी पार पडलं। भारतानं दक्षिण कोरियाकडून घेतलेल्या वज्र या अत्याधुनिक तोफेनं अवघ्या 9 सेकंदात लक्ष्यभेद केला। तर 155 मिलीमीटर पॉवर बोफर्स तोफेनं 14 सेकंदात 38 किलोमीटर अंतरावरचं लक्ष्य उद्ध्वस्त केलं। अमेरिकेकडून घेतलेल्या अल्ट्राव्हायोलेट होवित्झर या तोफेनं 15 सेकंदात लक्ष्याचा वेध घेतला। 500 किलोमीटर अंतरावरच्या टार्गेटवर लॉन्चरनं क्षेपणास्त्राचा अचूक मारा करून लक्ष्य बेचिराग केलं। चिताह आणि चेतक या लढाऊ हेलिकॉप्टरनं चित्तथरारक प्रात्यक्षिकं केली आहेत। दुर्गम भागात शत्रूच्या छुप्या छावण्यांवर चोहूबाजूंनी केल्या जाणाऱ्या हल्ल्याचा थरारक सराव भारतीय लष्कराच्या जवानांनी केलाय। नाशिकच्या देवळाली छावणी परिषदेमध्ये या आर्टिलरी सेंटरमध्ये आज प्रत्यक्ष युद्धभूमीचा जिवंत थरार पाहायला मिळाला। अमेरिकेकडनं 145 तोफा आपल्या देशानं खरेदी केल्या, यातल्या 20 तोफा दाखल झाल्या आहेत आणि यांच्याच माध्यमातला जो अचूक भेद करणारा थरार तो सगळा बघायला मिळाला। जवळपास 120 होवित्झर तोफा या आपल्या देशात असेंबल होता। आणि इकडे आपण बघतो ही वज्र तोफ ही कोरियाकडनं आपल्या देशाने खरेदी केलेली आहे। जवळपास 100 वज्र तोफांची खरेदी आपल्या देशाने केलेली आहे। भारतानं अमेरिकेकडून 145 अल्ट्राव्हायोलेट होवित्झर तोफा खरेदी केल्या असून त्यातील 125 तोफांची भारतात जुळणी केली जाणार आहे। तर दक्षिण कोरियाकडून भारतानं 100 वज्र तोफा खरेदी केल्या आहेत, त्यापैकी 90 तोफांची भारतात जुळणी केली जाणार आहे। या लष्करी सरावादरम्यान अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे लष्करी अधिकारी उपस्थित होते। जबरदस्त मारक क्षमता असलेल्या या दोन्ही तोफा लवकरच चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत। त्यामुळे भारताच्या सीमा अभेद्य होणार असून शत्रूच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहणार नाही। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि आता बोलूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे। मराठी माणसाचा मानबिंदू अर्थात मुंबई, मात्र हाच मानबिंदू हिंदी भाषिकांच्या गर्तेत अडकल्यानं नवीन वादाला तोंड फुटलंय। यामुळे राजकारणाच्या दशा आणि दिशा बदलण्याची शक्यता आहे, वेगळंच वळण घेतील। मुंबईत कशा पद्धतीनं सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळण सुरू आहे, पाहूयात एक विशेष रिपोर्ट। मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होतोय। मराठी भाषिकांच्या संख्येत मोठी घट। घटलेल्या मराठी टक्क्याचा कोणत्या पक्षांना फटका? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पेटलेल्या वादात तब्बल 50 कोटी गुजरातला मोजून महाराष्ट्रानं आपलीशी केलेली भूमी म्हणजे मुंबई। ज्या मुंबईसाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागला त्या मुंबईतून आज मराठी आवाज क्षीण होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मातृभाषेबाबतच्या 2011 सालच्या जनगणनेच्या अहवालात मराठी भाषिकांचा टक्का घसरला असून हिंदी भाषिक वाढल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। आणि यामुळे निवडणुकांच्या तोंडावरच महाराष्ट्रात मोठी राजकीय घुसळण सुरू झाली आहे। मराठी भाषिक हे मुंबईच्या बाहेर दुर्दैवाने मागच्या सरकारच्या कृतीमुळे म्हणा किंवा त्यामध्ये लक्ष न दिल्याने हा मुंबईच्या बाहेर मग वसई विरार या भागामध्ये अंबरनाथ या भागामध्ये महाराष्ट्रातला आपण ज्याला मराठी भाषिक म्हणतो तो गेलाय खरा आहे। मराठीचे कैवारी म्हणून मतदारांना साथ घालणाऱ्या शिवसेना आणि मनसेसाठी हे सामाजिक बदल म्हणजे धोक्याची मोठी घंटाच आहे। मराठी टक्का क्रमांक 1 वर आहे, परंतु तो घटत चालला हे मात्र वास्तव सत्य आहे। आणि त्यासाठी सर्वांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून मराठी माणसाचा टक्का कसा वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवा आहे। शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मुंबई शहरातील मराठी टक्का कमी होऊ देणार नाही।
2011च्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांमध्ये 40% वाढ झाली आहे. 2001 साली हिंदी भाषिक हे 25,88,000 इतके होते, तर 2001 साली मराठी भाषिक 45,23,000 इतके होते. 2011 मध्ये हिंदी भाषिक 35,98,000 इतके होते, तर त्याच 2011 मध्ये मराठी भाषिक 44,04,000 इतके आहेत. ठाणे रायगडमध्ये 80% हिंदी भाषिक आहेत. मुंबईतल्या गिरण्यांच्या जागी मोठमोठ्या कंपन्या आणि इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या आणि मग सुरू झाले परप्रांतीयांचे लोंढे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव होत असल्याची राजकीय चिखलफेक रोजच सुरू आहे. मात्र मतांपुरता मराठीचा कळवळा घेणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे दाखले देणाऱ्या वेगळी राजकारण्यांनी जरा तरी मातृभूमीची चाड राखली तर मराठीसाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्म्यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी पुणेकर आणि पुणे पोलिसांना सतर्क करणारे. तुम्ही आजवर अनेक चोऱ्या किंवा घरफोडीच्या घटना पाहिल्या असतील, वाचल्या असतील, काही थरारक कथा तुम्ही क्राईम शोमध्ये पाहिल्या असतील. मात्र विमानातून येऊन घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा पुणे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळले. हे चोरटे आहेत तरी कुठले आणि त्यांची गुन्हा करण्याची पद्धत तरी काय होती, पाहूयात. नाव मोहम्मद सलमान जुल्फकार अन्सारी उर्फ सलमान अन्सारी, वय वर्ष 27, राहणार उत्तर प्रदेश. नाव नफासत वहीद अन्सारी, वय वर्ष 29, राहणार उत्तर प्रदेश. पुणे पोलिसांनी जेरबंद केलेले हे कुणी साधे सुधे चोर नाहीत, तर हे आहेत विमानानं प्रवास करणारे व्हाईट कॉलर घरफोडे. होय, या टोळीनं पुण्यातील अनेक घरातून दागदागिने आणि रोकड हातोहात लंपास केली आहे. एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल असा कारनामा या टोळीनं केला. सलमान अन्सारी हा या टोळीचा म्होरक्या असून तो आपला साथीदार नफासत सह उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करत होता. घरफोडी करण्यासाठी त्यानं एक टोळी तयार केली होती. यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की यातील 2 आरोपी जे आहे ते रेल्वेने यायचे आणि सोबत हत्यार बाळगायचे. आणि यातील एक आरोपी जो आहे सलमान जुल्फकार अन्सारी किंवा सलमान अन्सारी, हा विमानाने यायचा आणि हे तिघे मिळून एकत्रित चोरी करायचे. 15 जानेवारीला पुण्याच्या कोंढवा परिसरात 2 घरफोडीचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना या परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षाचा नंबर कैद झाला होता आणि या टोळीच्या कारवायांचा पर्दाफाश झाला. यातील 1 नंबर आरोपी जो आहे तो रिक्षा ड्रायव्हर आहे. तो पण मूळचा बिजनोर येथील आहे आणि तो ॲटो चालवतो आणि त्याची ॲटो घेऊन ते पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फिरायचे. त्या CCTV फुटेजमध्ये आरोपीचा रिक्षा नंबर मिळाला आपल्याला. त्या रिक्षा नंबरवरनं आपण पहिला आरोपी आणला आणि त्याच्याकडनं मग माहिती घेऊन इतर आरोपी आपण अटक केले. रिक्षा चालक वाहिद मंसुरीच्या अटकेनंतर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. या टोळीकडून सोन्याचे विविध दागिने, पिस्तूल आणि धारदार शस्त्र जप्त करण्यात आली. या टोळीच्या अटकेमुळे आता पुणे पोलिसांना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वळूयात पुढच्या बातमीकडे. काही धार्मिक विधीमध्ये भारतीय केशवपन करतात, पण या केसांचं नेमकं होतं काय असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तुमचा विश्वास बसणार नाही, पण भारतीयांच्या केसांमुळे दरवर्षी चीन कोट्यावधी रुपयांची कमाई करतोय. भारतीयांच्या केसावर चीनची नजर. भारतातील 90% केसांची चीनला निर्यात. भारतीयांच्या केसांवर चीनची श्रीमंती. भारतीयांचे हेच केस चीनसाठी चक्क कुबेराचा खजिना ठरलेत. भारतीयांच्या या केसामधून चीन कोटीच्या कोटी रुपयांची कमाई करतोय. शेकडो वर्षांपासून चीनमध्ये मानवी केसांपासून विग तयार करण्याचा व्यवसाय केला जातोय. आता चीननं केसांपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनात आघाडी घेतली आहे आणि त्यामुळे चीनमध्ये केसांची मागणी वाढली आहे. केसांच्या या व्यवसायात केसांची गुणवत्ता सगळ्यात महत्त्वाची असते. रंग न लावलेले तसेच कोणतीही रासायनिक प्रक्रिया न केलेल्या केसांना अधिक किंमत मिळते. भारतातून मोठ्या प्रमाणात या गुणवत्तेचे केस उपलब्ध होतात. त्यामुळे भारतातील 90% केस हे चीनमध्ये निर्यात केले जातात. कोलकाता, चेन्नई आणि आंध्र प्रदेश ही केस निर्यातीची प्रमुख केंद्र मानली जातात. या शहरांमधून जगभर केसांची निर्यात केली जाते.
दरवर्षी भारतातून 40 कोटींच्या केसांची चीनमध्ये निर्यात होते. 2017 मध्ये चीननं केसांपासून तयार केलेल्या उत्पादनातून तब्बल 350 कोटी रुपयांची कमाई केली. चीनच्या पूर्वेला हा उद्योग भरभराटीस आला असून त्यामुळे या प्रदेशातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार सुद्धा मिळालाय. केसांपासून तयार केलेल्या विविध उत्पादनांना अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील देशांमधून मोठी मागणी आहे. चीननं आफ्रिकेतील 35% मार्केटवर कब्जा केलाय. जगभर या व्यवसायातून सुमारे 2500 कोटींची उलाढाल होते. त्यात दरवर्षी सुमारे 10% वाढ सुद्धा नोंदवली गेली आहे. वाढता ताणतणाव, बदललेली जीवनशैली, वाढतं प्रदूषण या सगळ्यामुळे अकाली केस गळण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि ते रोखण्यासाठी लोक अनेक प्रकारचे औषधोपचार करतात. एकीकडे केस गळणाऱ्यांची ही अवस्था आहे, तर दुसरीकडे केसांमुळे शेजारचा चीन कोटीच्या कोटी कमाई करतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.